गावची शान आमचे भगवतवादक विजय सुतारजी ते उपस्थित एकदा जोरदार गाडी, कारण खरोखर गाडी अभ्यासकांनी कीर्तनामध्ये बरेचसे आम्ही त्यांचं वादन ऐकलेलं आहे आणि चरणाशी नतमस्तक होतो. खरोखर आजची बारी डबल वारी आजची ही वाढदिवसानिमित्त म्हणजे आमचे परममित्र दीपकजी मिस्त्री यांचे नातू नैतिक वय 6 ते 7 वर्षाची 7व्या वर्षाची नाही 6व्या वर्षाची परंपरा आहे बुवा. दरवर्षी डबल वारी असतात, पारंपरिक असतात. ह्याच वर्षी पण पारंपरिकच बोर्ड पण काही कारणास्तव आणि पाऊस महत्वाचा पाऊस आहे त्याच्यात आणि तुम्ही पण थोडे जरा लेटच दिला बुवा, त्यामुळे ही आम्ही आता ऍडजस्टमेंट करू 2020 आता होणार होती पारंपरिक. पण भारूड गावचा जा बरोबर मंडळी ना, गरुड होता नाही भारूड होता, याची काळजी घ्यायची. कारण वाढदिवसाची बारी आणि ती पण छोट्या बाळाच्या म्हणजे 7 वर्षाचा आमचा 6 वर्षाचा नैतिक आणि ही परंपरा आहे दीपकजी मिस्त्रीने चालू केली आणि आता वय जशी ही परंपरा जी चालू केलेली असं ही परंपरा चालू केल्याचा फायदा एकच होणार आहे की कुठेतरी नैतिक आला हो कुठेतरी अध्यात्म क्षेत्रामध्ये आणि भजन क्षेत्रामध्ये नाव कमवणार. कारण इथं जोरदार टाळ्या नैतिकसाठी होणार, कारण जसा आपण रुजत घालणार तसाच उगवणार, तसाच त्याला फळ येणार. हे जर तुम्ही हे जो काय परिश्रम करताच आणि भजन वगैरे आज खाऊची कामं नाही, एकट्या माणसाने डबल बारी ठेवची जाऊन काका खाऊची कामं नाहीत. एकदा जोरदार टाळ्या आमच्या दीपक मिस्त्री पुन्हा एकदा कुटुंबाला दीपक मिस्त्रीच्या सर्व कुटुंबाला उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य लाभावं अशी आमच्या दीर्घारामेश्वरच्या मी प्रार्थना करतोय आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा देतोय. त्याचप्रमाणे माझे जोडीवाले बुवा तुम्हाला पण शुभेच्छा देतोय डबल बारीसाठी. सगळं होणार, समाज प्रबोधन होणार, अध्यात्म सांगणार, मनोरंजन होणार. काय बुवा पण त्याच्यात एकदम जबरदस्त म्हणजे तयारीचेच असत, प्रश्नच नाही. कारण माझी सवय आहे, मी पहिलंच अंगारच घेते माणसा सवय आहे मग काही नाही तर मजा नाही अजिबात. सुरुवातीपासून काय होतं नंतर घरात गेल्यानंतर परत नंतर करते म्हणून उपयोग नाही. काय पेटून घालतात काम आपला तसा नाही बुवा, कारण मी स्थानिक असेल तसं तुम्ही सांगशात जवळ तुझा म्हणून काय ते बोलायला असं काय नाही बुवा. माका जेवढं प्रतिसाद करणार तेवढं तुमचा डबल करणार बुवा. कारण पाहुण्याक आमचा मान देऊची सवय आहे, पाहुण्याक आम्ही पाटारच बसवणार. एका कुठे बसायची सवय असली तर माका माहित नाही. असं ते करतो. तुम्हाला एकदा लाख लाख शुभेच्छा देतो. जबरदस्त मनोरंजन होणार, बारी होणार, पेटणार एकदम. त्या काळजी तुम्ही फक्त एकदा पाऊस शिलो तरी भुतरी येऊन बसा, बाहेर बसलेले आहेत ते काय बिंदास भजन नामस्मरण करा. कारण हे नाम आहे, मी प्रत्येक वेळी सांगत असतो की नामाला महत्व आहे. भजन म्हटल्यानंतर नामाला महत्व आहे नाही का. कारण बघा ज्यावेळी राम सीतेला आणण्यासाठी म्हणजे लंकेला जायला निघाला, रावणाने ती सीता पळवली होती आणि राम लंकेला जायला निघाला सीतामाईला आणण्यासाठी. त्यावेळी काय झालं, मोठा समुद्र जातेवेळी आडवा आला, त्या रस्त्यामध्ये समुद्र होता. मग काय केलं वानर सेनेने की मला सेतू बांधायचं काम चालू केलं. मला सेतू बांधून त्याच्यावर आपण जाऊया आणि सेतू बांधायचं काम वानराने चालू केलं आणि प्रत्येक दगडावरती श्रीराम श्रीराम त्या वानर सेनेने लिहायला चालू केलं बुवा. प्रभू रामचंद्राने ते बघितलं, म्हणाले हे वानर सर्व ते श्रीराम लिहितात, दगड घेतात, पाण्यात टाकतात, पाण्यात तरंगतो, ह्याची आपण कुठेतरी मदत करूया. आणि म्हणून प्रभू रामचंद्राने काय केलं, एक दगड घेतला आणि उचलला आणि पाण्यात टाकला. काय झालं, तो दगड पाण्याच्या तळाशी गेला. दुसरा टाकला, तो पण तळाशी गेला. प्रभू रामचंद्र म्हणतायत की मी एवढा साक्षात भगवंताचा अवतार, मी प्रभू रामचंद्र असताना मी दगड टाकतोय, तो पाण्याच्या तळाशी जातो आहे. पण ही वानर सेना जी दगड टाकते ती तरंगते पाण्यामध्ये आणि सेतूचं काम चालू होते आहे. हे सर्व नारद मुनीने बघितलं आणि नारद मुनीला ते विचारतात, सख्या हनुमंत हा प्रकार काय, मी टाकतोय तो दगड पाण्याच्या खाली आणि वानर सेना टाकते ती दगड पाण्यावर तरंगतायत. यावेळी नारदाने सांगितलं की बाबा, नारदाने काय सांगितलं, हे रघुराया, हे प्रभू रामचंद्रा, हे जे दगड टाकतात त्याच्यावर तुझं नाव लिहितात, श्रीराम लिहितात आणि तू दगड असाच टाकलाय.
तू भगवंत असून तुला किंमत नाही, पण तुझ्या नावाला किंमत आहे. आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्रांनी स्वतःचं श्री राम नाव लिहिलं आणि दगड पाण्यावर टाकला, त्यावेळी तो दगड तरंगला आणि त्या सेतूचं काम चालू झालं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवंताच्या पेक्षा भगवंताच्या नामाला महत्व आहे. बरेच जण म्हणतात भजन नामस्मरण केल्यानंतर भगवंतापर्यंत पोचता येतं, पण मी उलट सांगते भजन कीर्तन नामस्मरण केल्यावर ज्या घरात भजन कीर्तन नामस्मरण चालतं तिथे साक्षात भगवंत धावून येतो त्या भजन कीर्तन ऐकण्यासाठी. एवढा या भगवंताचा या नामाचा महिमा आहे. भजन चालू Raja Ram
Hare